एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केला। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते। ठाणे आणि पालघरमधील सर्व पालिका काँग्रेसच्या ताब्यामध्ये येतील असं शिंदेंनी सांगितलं होतं, परंतु काँग्रेसमधील काही लोकांमुळे त्यांचा प्रवेश झाला नाही असंही दलवाई म्हणाले। दरम्यान हुसेन दलवाई यांच्या दाव्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील एकनाथ शिंदेंसोबत भेट झाल्याचं म्हटलंय, परंतु या भेटीमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात बोलणं उचित नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। तर आमच्या लेव्हलवरती कुठलीही चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार नाना पटोलेंनी दिली आहे। पृथ्वीराज चौहान जी ने जो कहा उसमें कोई गलती नहीं। इतना ही नहीं, पृथ्वीराज चौहान साहब जब चीफ मिनिस्टर थे तो एकनाथ शिंदे साहब भी कांग्रेस में आने के लिए तैयार थे। वो बोले कि मुझे अगर लेंगे तो पूरा ठाणे डिस्ट्रिक्ट और पालघर मैं आपके साथ लाऊंगा, वहाँ की सारी कॉरपोरेशंस लाऊंगा। ये सब बातें उन्होंने की थी, लेकिन हमारे कुछ लोगों ने उसको विरोध किया और इसीलिए आज सरकार उनकी बैठी है, नहीं तो ये सरकार काँग्रेस की होती। आमदार सगळे भेटत होते, कामाकरता भेटत होते आणि एकनाथ शिंदे भेटत होते। आमच्या काही भेटी झाल्या होत्या, वस्तुस्थिती। काय झालं होतं नेमकं दिल्लीत? त्यांचा प्रस्ताव घेऊन गेले उचित नाहीये। होतात भेटीगाठी, होतात, सगळं चालतं। पण असं म्हणायचं का गोपीनाथ मुंडेप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा काँग्रेसमध्ये? मी त्यावर काही बोलणार नाही। नक्कीच आमच्या भेटी झाल्या होत्या, परंतु काय चर्चा झाली ते आता राजकारणात आहे। आमचे मित्र आहेत, नेते आहेत। त्यांचं म्हणणं हेच होतं की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये यायला तयार होते आणि तुमच्या नेतृत्वात सगळं ते काय सुरू होतं। मला बोलणं उचित ठरणार नाही। ते आमचे आता मित्र आहेत, आमचे ते काही कामं करत नाहीत, पण तरी आमचे मित्र आहेत। ते अजूनही आहेत मित्र? अजूनही मित्र आहेत। वैयक्तिक मंत्री असते, आमच्या जिल्ह्यातले आहेत ते। मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल। त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठली चर्चा झालेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं। दरम्यान यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय म्हणतात बघूया। आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिली, त्यामध्ये भाजपला गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातल्या असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा। ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती। पण आता ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत, अमित शहाच्या पक्षात गेलेले आहेत।